नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टॉक आयडिया आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आजच्या दिवशी आपण नवीन स्टॉकचं नवीन अनालिसिस आपण करणार आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या अनालिसिससाठी. तर आज आपण ज्या स्टॉकचं अनालिसिस करणार आहोत त्याचं नाव आहे क्यू पॉवर, म्हणजेच क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लिमिटेड. तर जसं मी नाव वाचलं तर नावाप्रमाणे समजतं की ही जी कंपनी आहे ही पॉवर ट्रान्समिशनच्या रिगार्डिंग ही कंपनी असणार आहे. तर आधी आपण पहिल्यांदा काय करूयात, कंपनीचं टेक्निकल आपण समजून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर ओव्हरऑल पुढे कंपनीचा काय व्ह्यू राहू शकतो ते आपण समजून घेऊयात. तर बघा, रिसेंटली असं की आपण अनालिसिस जे आपण करतोय ते ॲज आपण डेली टाइम फ्रेम वरती करतोय आणि कंपनीची जी करंट प्राइस जी चालू आहे ती 1221च्या आसपास चाललेली आहे आणि आपण एक शॉर्ट टर्म ड्युरेशनसाठी आपण अनालिसिस आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. तर जसं रिसेंट काही डेज पासून आपण बघतोय तर बघा, कंपनीने एक 600च्या प्राइस पासून एक चांगलासा बुल रन, एक हायर हायचा फॉर्मेशन आपल्याला इथे दिसत आहे की ज्याच्यामध्ये कंपनी चांगलासा रिटर्न 600 प्राइस पासून गेल्या काही अपकमिंग डेज मध्ये किंवा गेल्या काही अपकमिंग नाही, गेल्या काही रिसेंट डेज मध्ये कंपनीने 600च्या प्राइस पासून 1400 पर्यंतची एक चांगली बुल रॅली इथे आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग लेवल झालं, त्याच्यानंतर थोडंसं करेक्शन आलं आणि प्राइस परत 1000च्या आसपास आपल्याला इथे बघायला मिळते. आणि मग त्याच्यानंतर आपण बघतोय की इथे बघा, नियर बाय सपोर्टच्या पॉइंटला इथे कंपनी एक चांगलंसं डबल बॉटम टाईप पॅटर्न इथे एक बनवलेला आहे. ठीक आहे. तर कंपनीसाठी जो सपोर्ट जो राहणार आहे किंवा जो सपोर्ट जो राहू शकतो तिथे मी मार्क करतो, म्हणजे तुमच्या एक चांगलं लक्षात राहील. ठीक आहे. तर कंपनीसाठी जो सपोर्ट जो राहणार आहे, इकडनं नाही ऍक्च्युली, तो इकडनं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर एक 1000च्या आसपास आपल्याला काय बघायला मिळतोय, कंपनीचा एक नियर बाय इथे सपोर्ट लेवल बघायला मिळते. ठीक आहे. की ज्याच्यामध्ये कंपनीने चांगलंसं सपोर्ट इथे आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. तर 1000च्या लेवलला आपण काय केलं, इथे एक सपोर्ट लेवल जो आहे ते इथे मार्क करून आपण ठेवलेला आहे. ठीक आहे. ओके, हां, त्याला छोटंसं ओके चालेल. आणि त्याच्यानंतर बघतोय किंवा त्याच्या आधी कंपनीने बघा, जसं मी बोललो की एक चांगलासा हायर हायचं फॉर्मेशन इथे बनवलेलं आहे. तर त्याच्यानंतर प्राइस थोडीशी खालती आली, प्रॉफिट बुकिंग लेवल आपल्याला बघायला मिळालं आणि एक डबल बॉटम जिथे आपण बोलू शकतो पॅटर्न भरून कंपनी परत चांगलंसं बायर्स ऍक्टिवेट झालेलं आहे थोडक्यात. आणि त्याच्यानंतर इथे परत एक रिसेंटली इथे मला बघायला मिळतंय, तर एक साधारण 1250च्या दरम्यान परत कंपनीचं एक करंट जे आहे ते इथे एक रेजिस्टन्सच्या आसपासची एक मला इथे मुवमेंट दिसते आहे. ठीक आहे. जिथे मी मार्क केलेली आहे साधारण या लेवलला इथे. ओके, हां. ओके. तर ही जी लेवल आहे साधारण एक 1250च्या आसपास आपण काय केलेलं आहे, कंपनीला एक नियर अराउंड आपण बघतोय की एक रेजिस्टन्स आहे. समजा असं झालं की ही रेजिस्टन्सची जी लेवल आहे 1250च्या आसपासची, ती ब्रेक होईपर्यंत आपण इथे वेट करू शकतो. कारण असं झालं की समजा ती लेवल ब्रेक झाली तर एक चांगलासा अप डायरेक्शनसाठी मूव्ह, कारण ओव्हरऑल याच्यामधला जो व्ह्यूज आहे हा बुलिश दिसतोय. कारण आपण बघतोय की डेली टाइम फ्रेममध्ये कंपनी चांगलासा हायर आहे फॉर्मेशन बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर चांगलं खालती येऊन एक पुल बॅक बघून किंवा प्रॉफिट बुकिंग लेवल नंतर आपल्याला चांगला डबल बॉटम पॅटर्न सुद्धा मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर एक चांगलासा परत बुल रन बाहेर ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि एक साधारण 1250च्या दरम्यान आपल्याला परत एक रेजिस्टन्स दिसून येतोय. आता जेव्हा ही लेवल जेव्हा ब्रेक होईल किंवा या लेवल ब्रेक व्हायचा आपण इथे वेट करूया आणि जशी ही लेवल ब्रेक होईल आपल्याला एक चांगलं अशी एक परत बुल रॅली आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो साधारण 1400च्या लेवलपर्यंत, की जे ते आपल्याला त्याच्यानंतरचं रेजिस्टन्स दिसतंय. तर ती लेवल काय केलेली आपण इथे एक मार्क करून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर या 1400 पर्यंत आपण एक बुल रन आपण एक्सपेक्टेड या क्यू पॉवर स्टॉकमध्ये आपण नक्कीच आपण इथे बघू शकतोय. ओके. तर जसं आपण अप डायरेक्शनसाठी बघितलं, कारण ओव्हरऑल जो व्ह्यू राहणार हा बुलिशच दिसतोय, पण तरी पण मार्केट आहे, आपण दोन्ही लेवलसाठी प्रिपेअर राहू शकतो. समजा खालती जर का आलं तर ऑलरेडी आपण इथे काय केलेलं, एक सपोर्ट लेवल मार्क केलेलीच आहे साधारण 1000च्या आसपास लेवलला आपण मार्क केलेलंच आहे. आणि मग त्याच्यानंतर समजा तिकडनं प्राइस परत खालती आलीच, ब्रेक झालंच, तर मग आपण डाऊनसाठी पण आपण एक एक्सपेक्ट मूव्ह करू शकतो बेरिश डायरेक्शनसाठी. साधारण इथून खालती आपण परत जो डाऊन डायरेक्शनसाठीचा जो मला इथे नेक्स्ट सपोर्ट दिसतोय तो साधारण 780च्या आसपास इथे मला मोमेंटम दिसून येते. ओके. तर खालती पण मी मार्क केलं, सेम ॲज इट इज मी वरती पण मार्क करतोय की समजा ही लेवल ब्रेक झाली, ही लेवल ब्रेक झाल्यानंतर आपण इथून एक एक्सपेक्ट मूव्ह करू शकतो साधारण 1400च्या लेवलपर्यंत आपण इथे एक्सपेक्ट अप डायरेक्शनसाठी मूव्ह आपण इथे करू शकतोय. ओके. तर ओव्हरऑल आपण या गोष्टी टेक्निकली समजून घेतल्यात. फंडामेंटली बोलायचं झालं तर फंडामेंटलीसाठी पण कंपनीचा जे रेव्हेन्यू जो ग्रोथ दिसतोय तो एक चांगला सातत्याने वाढताना दिसतोय किंवा जे आहे प्रॉफिट ग्रोथ जो आहे तो पण कंपनीसाठी एक चांगला वाढताना दिसतोय. तर ही एक सातत्याने वाढतो आहे. आरओई पण कंपनीचा एक चांगलासा दमदार इथे आपल्याला बघायला मिळतोय.
तर फंडामेंटली सुद्धा आपण जर का बघितलं तर कंपनीमध्ये एक चांगली ग्रोथ मोमेंटम आपल्याला दिसते आणि टेक्निकली पण आपण ज्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी आपण इथे आपल्या चॅनलवरती किंवा व्हिडिओवरती आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. तर हा इथे एक डबल बॉटम आपण इथे बघू शकतोय आणि त्याच्यानंतर परत एक चांगलीशी बुल रॅली आपण इथे बघतोय. ओके. तो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या स्टॉकचं ॲनालिसिस हवं असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकताय. जर का त्याच्यामध्ये चांगला असा सेटअप बनत असेल तर नक्कीच त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवली जाईल. व्हिडिओ आवडली असेल तर तसंही त्याच्यामध्ये मेन्शन करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टॉकच्या ॲनालिसिस सोबत. तोपर्यंत धन्यवाद.